मनुष्य प्रवासच फार अचंबित करणार आहे. मी एका लेखकाची एक छान ओळ वाचली होती. ती ओळ होती की पुन्हा एकदा नाळ तुटली. म्हणजे प्रसंग असा आहे की यात्रेच्या गर्दीत आपल्या आईवडिलांना तीर्थक्षेत्राकरता घेऊन गेलेला जो नायक आहे त्या ठिकाणी त्याच्या आईवडिलांना हरवून बसतो आणि तेव्हा त्याच्या मनात नकळत ही भावना येते की पुन्हा एकदा माझ्या आईवडिलांची नाळ तुटली. बघा, माणसाची नाळ जी ती दोनदा तुटते, म्हणजे एकदाच तुटते असं म्हटलं जातं. एकदा जेव्हा त्याचा जन्म होतो आणि दुसऱ्यांदा जेव्हा तो आपल्या जवळच्या व्यक्तीला हरवून बसतो. पण बघा, रक्षाबंधनाच्या या सगळ्या मुहूर्तावरती एक सुखद घटना जी घडलेली आहे ती बीडमध्ये. बरोबर 7 वर्षापूर्वी आईवडिलांनी आपल्या मुलाला गमावलं कुठल्या अर्थाने? तो अचानक कुठेतरी निघून गेला, तो हरवला. त्याबद्दलची पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. बीड पोलिसांनी 7 वर्षांनी त्या मुलाचा शोध घेतलाय आणि त्या मुलाची आणि आई वडिलांची भेट घडवून आणली आहे. असं म्हणूयात की पुन्हा एकदा नाळ जोडल्या गेली. जी 7 वर्षापूर्वी नाळ तुटलेली होती ती पुन्हा एकदा या पोलिसांच्या प्रयत्नाने जोडल्या गेलेली आहे. हा क्षण फार भावुक करणारा होता. पोलीस स्टेशनमध्ये या मुलाची आई वडील वाट बघत बसलेली होते. त्यांना बातमी लागली होती पोलिसांकडनं. बीड पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातनं त्यांना फोन आला होता की आपला मुलगा सापडलाय. अर्थात आईच्या मनातही धाकधूक असावी, वडिलांच्या मनातही धाकधूक असावी की ज्या मुलाला आपण लहानाचा मोठा केलं, जो आपला पुढचा आधार आहे, खरंच तो असावा का? या सगळ्या याच्यात गेल्या 7 वर्षातल्या सगळ्या आठवणी, त्याचं आपल्यापासून दूर जाणं किंवा त्याने निघून जाणं असेल किंवा काहीतरी त्याच्याबरोबर घटना घडणं असेल, या सगळ्या कालावधीमध्ये त्यांच्या मनात फार वेगवेगळे विचार येऊन गेलेले असतील. त्याचं काही बरं वाईट तरी झालं, तो आहे की नाही, तो हयात आहे की नाही, तो नेमका कुठे, अशा सगळ्या गोष्टी त्या आई वडील भावाच्या मनात आलेल्या असणार. ही घटनाच तशी. बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये हे आई वडील आतुरतेने वाट बघत होते. सोबत त्या मुलाचा भाऊ देखील होता. आणि ज्यावेळेस त्या मुलांनी त्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात प्रवेश केला तेव्हा क्षण अगदी सगळ्यांनाच भावुक करणारा होता. हो मंडळी, भावुक करणारा क्षण. विचार करा ना, 7 वर्षांनी माझा लेक माझ्या समोर येतोय, आमचा मुलगा समोर येतोय, ही भावनाच खरं तर सुखावणारी आहे. पण बघा, ज्यावेळेस तो आतमध्ये शिरला त्यावेळेस क्षणभर त्यांनी त्याच्या आईकडे रोखून बघितलेलं आहे. याच मुलाची तक्रार बरोबर 2017 या आईवडिलांनी जी आहे ती बीड पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेली होती. आणि 7 वर्ष या मुलाची सगळेच वाट बघत होते, त्याचा शोध घेतला जात होता. राजू काकासाहेब माळी असं या मुलाचं नाव. तो आतमध्ये आला, आई वडिलांनी वळून बघितलं, क्षणभर त्यांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यानंतर मुलाने आपल्या आईला मिठी मारली. माझं लेकरू परत आलं या भावनेने आईने हंबरडा फोडला. वडिलांनी देखील अश्रू ढाळायला सुरुवात केली. हा सगळा भावुक प्रसंग पाहत असताना बीड पोलिसांना देखील अश्रू आवरणं कठीण झालेलं होतं. कुठेतरी कर्तव्यावरती असताना रोजच्या रोज अनेक अशा पद्धतीच्या तक्रारी येत असतील. कोणाचा मुलगा हरवला, कोणाची मुलगी निघून गेली, या सगळ्याचा त्याचा शोध घेणं आणि पुन्हा आई वडिलांजवळ त्यांच्या मुलाला घेऊन येणं किंवा मुलीला घेऊन येणं हे फार मोठं कष्टाचं काम असतं. हे बीड पोलिसांनी पार पाडलं. आणि यावेळी ह्या सगळ्या टीम समोर त्यांच्या 7 वर्षातली मेहनत असेल, त्या मेहनतीचं चीज झाल्याचं त्यांना निश्चितपणे वाटलं असणार. हा मुलगा आतमध्ये आला, त्याने आई वडिलांना मिठी मारली आणि परिवाराने ढसाढसा रडायला सुरुवात केली. या क्षणाला त्या आईला, त्या वडिलांना, त्या भावाला देखील 100% असं वाटून गेलेलं असणार, हो, हाच तो जो 7 वर्षापूर्वी निघून गेलेला होता. त्याचं काय झालं, नक्की काय घडलं होतं यावर चर्चा नंतर होईल. पण तो आता आलेला आहे, त्याला बिलगावं, छातीशी धरावं या भावनेतनं सगळ्यांनी त्याला कडकडून मिठी मारलेली होती. हा क्षण निश्चितच तुम्हाला देखील भावुक करणार आहे, मला देखील भावुक करणार आहे. कारण आपण त्या आईची वेदना समजू शकतो, त्या वडिलांची वेदना समजू शकतो, त्या कुटुंबाची व्यथा समजू शकतो की गेल्या कालावधीमध्ये जेव्हा मुलगा त्यांच्याजवळ नव्हता तेव्हा त्यांच्या मनात काय काय येऊन गेलं असेल, त्याला शोधण्याकरता त्यांनी किती प्रयत्न केले असतील, कोणाकोणाला नाही जाऊन विचारलं असेल. आज आपण एसटी स्टँडच्या बाहेर, रेल्वे स्थानकाच्या बाहेर वेगवेगळे पोस्टर्स चिटकवलेले बघतो. बेपत्ता आहेत, हरवले आहेत, याला शोधून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, तसाही प्रयत्न खरं तर या आईवडिलांकडनं झालेला असेल.
पण आज ते सगळं विसरून हे कुटुंब एकत्र आलेलं होतं. त्यांनी एकमेकाला घट्ट मिठी मारलेली होती आणि ती मिठी जणू अशी होती की परत बाबा आम्ही काय तुला जाऊ देणार नाही. ही मिठी सोडवत नव्हती, कारण ही मिठी होती प्रतीक्षेची, ही मिठी होती संयमाची, ही मिठी होती एका आईची, ही मिठी होती एका वडिलांची. त्यामुळे चला अखेर या कुटुंबाची म्हणजे माळी कुटुंबाची प्रतीक्षा संपली. त्यांना त्यांचा मुलगा मिळाला. रक्षाबंधनाची खरी भेट जी आहे ती बीड पोलिसांनी या आईवडिलांना, या कुटुंबाला देऊ केली.